जय शंभरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की बऱ्याच जणांच्या कमेंट्स होता की इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स आहेत ते कमी होत आहेत किंवा कोणी फॉलो केलं तर ऑटोमॅटिक ते अनफॉलो होत आहेत। हे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत होता आणि मला सुद्धा हा प्रॉब्लेम येत होता। याचं सोल्युशन सांगतो आणि मी कशा पद्धतीतून जी काय याचं सोल्युशन केलं आहे, कोणतं सेटिंग करायचं सगळं काय सांगणार आहे। जर हा प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा, तुमचा जे काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह लगेच होऊन जाईल। कारण की मला हा ऑलरेडी 1 महिन्यापूर्वी मला प्रॉब्लेम येत होता आणि मला समजत नव्हतं की हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय। पण ज्यावेळेस इंस्टाग्रामच्या टीमशी बोललो त्यानंतर त्यांनी सांगितलं अशा पद्धतीतून कोणत्या गोष्टी करा, सगळं काय ते मला डिस्कस मध्ये सांगितलं। त्यांनी जे काय मेल्स मला त्यांनी केले सगळं काय तुम्हाला मी सांगणार। त्या मेल्स मध्ये काय सांगितलं, कोणत्या ट्रिक त्यांनी सांगितलं, काय गोष्टी केल्या पाहिजे, सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तो सांगतो व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा। जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला समजा हा म्हणजे की मला प्रॉब्लेम येत होता। ह्या प्रॉब्लेम जसा येत होता जसं की समजा स्टार्टिंगला माझे ते 5 सबस्क्राइब कमी किंवा असं आपले जे की इंस्टाग्रामला जसे की फॉलोअर्स असतात, ओके, तशामध्ये माझे सगळ्यात पहिले 5 फॉलोअर्स कमी, नंतर 2 फॉलोअर्स कमी, असे माझे फॉलोअर्स कमी जादा वाढायचे, कधी कमी व्हायचे, असा मला प्रॉब्लेम येत होता। पण एक दिवस असं झालं की एका महिन्यात डायरेक्ट माझे 50 फॉलोअर्स कमी झाले आणि जो व्यक्ती मी त्यानंतर नोटीस केलं की जो व्यक्ती मला फॉलो करेल तो ऑटोमॅटिक आहे तो अनफॉलो व्हायला लागला। त्यानंतर जी काय आहे मला थोडासा प्रॉब्लेम जाणवायला लागला की माझ्या आयडी मध्ये। तर प्रॉब्लेम काय होता, कशा पद्धतीने सॉल्व्ह केला हे तुम्हाला मी सांगणार आहे। जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम जर असेल, तुमचं जर सोल्युशन झालं नाही तर मी रिप्लाय लगेच देईन, ओके। सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे, ज्यावेळेस मला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर आयडीचा स्क्रीनशॉट काढून डायरेक्ट त्यांची इंस्टाग्राम टीमशी तुम्हाला संपर्क करायचा। जसं की आता आपली इंस्टाग्राम आयडी आहे, ओके, इथून बघू शकता अशा पद्धती इंस्टाग्राम आयडी आहे, बघू शकता अशा पद्धतीतून जर याचं तुम्हाला काय करायचं स्क्रीनशॉट काढायचा आणि डायरेक्ट इंस्टाग्राम टीमशी तुम्हाला बोलायचं अशा पद्धतीने मला प्रॉब्लेम येत आहे, ओके। तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला तिकडे रिप्लाय भेटेल 24 तासाच्या आत। तिथे रिप्लाय जर भेटला नाही तर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जी की आपले 2120 जी की फॉलोअर्स आहेत, ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला याचा इंस्टाग्राम असेल ते ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट काय करायचं आहे, इंस्टाग्रामचा जो की डाटा असतो तो तुम्हाला पूर्णपणे डिलीट करायचा। मला तर स्टार्टिंगला इंस्टाग्रामच्या टीमने सांगितलं की ते हो बघ असू शकतो, त्यानंतर अशा पद्धतीने करा। तरी सुद्धा मी काय केलं, इंस्टाग्रामवर अशामध्ये प्रेस केलं आणि इथून आय बटनवर क्लिक करून इंस्टाग्रामच्या सेटिंगमध्ये गेलो। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता की स्टोरेजच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन भेटतात, एक किलर कॅचअप आणि किलर डाटा। तर तुम्हाला इथे काय करून घ्यायचं, किलर कॅचअप करून घ्यायचा। डाटा जर किलर केला तर जशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्राम जी की डाउनलोड करता तशाच पद्धतीने लॉग इन करायला नाही, पासवर्ड बिसवर्ड टाकून, त्यामुळे तिथून किलर कॅचअप तुम्हाला करून घ्यायचा, ओके। त्यानंतर काय करायचं, त्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करून घ्या आणि इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचा। अपडेट जर नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो। तर मी इंस्टाग्राम आहे ते अपडेट सुद्धा करून भेटलं, या दोन्ही सुद्धा गोष्टी केल्या तरी सुद्धा माझा जी की प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला नाही। बघू शकता इंस्टाग्राम ज्यावेळेस मी ओपन करून घेत होता जे की त्यावेळेस सुद्धा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही। जे की फॉलोअर्स कमी व्हायचे ते कमी होतच चालले होते, ओके। त्यानंतर काय केलं की मी या 3 लाईनवरती क्लिक करायचं अकाउंटमध्ये जाऊन आणि महत्त्वाचा पॉईंट जे की आता मी सोल्युशन हा जे की मेन पॉईंट आहे आणि इथे जर तुमचा जर प्रॉब्लेम असेल तर तुमचे फॉलोअर्स कमी होणार आहेत। इथून तुम्हाला काय करायचं, 3 लाईनवर क्लिक करून खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आणि येथे तुम्हाला खाली गेल्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, जसं की बघू शकता इथे गेल्यानंतर ॲप अँड वेबसाईटचा एक ऑप्शन भेटतो, बघू शकता परमिशन, त्यावर क्लिक करून घ्यायचा आणि येथे काय करायचं ॲप्स अँड वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। येथे एक माहिती करून घ्यायचं आहे जी की आता समजा येथे तुमची जी की असतं आपण काय केलं असतं कुठेही इंस्टाग्राम लॉग इन केलं असतं, जसं की आता बघू शकता जी की आहे माझं ऑटोमेशनसाठी मी यूज केलं, ओके। तर अशा पद्धतीने जो थर्ड पार्टी वेबसाईटला तुमचा जी काही ॲक्सेस दिला आहे का ते पाहिजे आणि जर तिथे तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचाही ॲक्सेस असेल तर तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचं आहे। रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम आहे तो 100% तुमचा सॉल्व्ह होणार। पण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार, 1 महिना ते 1.5 महिना जातो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार। तोपर्यंत 1-2 कमी होतात, पण 1 महिन्याच्या आत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। अशा पद्धतीने चेक करायचं की कोणते वेबसाईट तुमच्या ह्याला लिंक आहेत का नाही। सगळ्या ह्याच्यात एक्सपोर्टमध्ये रिमूव्ह केलेल्या सुद्धा तुम्हाला इथे अशा पद्धतीतून बघू शकता, अशा पद्धतीतून माझ्या लिंक होत्या तर ह्या मी अशा पद्धतीतून रिमूव्ह केल्या। दुसरी गोष्ट मेसेजिंग लिंकवर क्लिक करायचा आणि ह्या ऑप्शन जर ऑन असेल तर याला बंद करून घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट आहे इथे ब्राउझर सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून बघायचा आहे इथे सगळ्या सेटिंग्स ओके आहेत का, जसं की आता तुम्हाला इथे सेटिंग्स दिसतात अशा पद्धतीने, ओके। हे तुम्हाला सगळ्यात पहिले सेटिंग चेक करायचं आहे। ॲप्स अँड वेबसाईटमध्ये थर्ड पार्टी वेबसाईट कोणती लिंक आहे का तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला हे चेक करायचं आहे। हे जर चेक करून सुद्धा तुमचे फॉलोअर्स आहेत ते जर कमी झाले नाही तर लास्ट तुम्हाला सांगतो काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला इंस्टाग्रामच्या टीमशी संपर्क करण्यासाठी काय करायचा,
इथे हेल्पचा ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला रिपोर्ट अँड प्रॉब्लेमवर क्लिक करायचा आणि इथून जी काही रिपोर्ट अँड प्रॉब्लेमवर तुम्हाला इथून क्लिक करून घ्यायचा आणि इथून ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं कंटिन्यू. त्यानंतर काय करायचं, तुमच्या आयडीचं स्क्रीनशॉट अपलोड करायचा आणि तुम्हाला इथे एक मेसेज आहे अशा प्रद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे आणि सेंड करायचा आहे. त्यानंतर 100% तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे आणि मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो जी काही डायरेक्ट टीमशी जेव्हा संपर्क झाला त्यानंतर माझा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट ऑफ प्रॉब्लेममध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा आहे. वाटलंच तुम्ही काय करू शकता, आज एक स्क्रीनशॉट काढायचा, उद्या सकाळचं एक स्क्रीनशॉट काढायचं, 2 स्क्रीनशॉट काढायचे. ह्या दोन्हीमध्ये वेटर बघू शकता, जे की जर समजा 5 तुमचे फॉलोअर्स जर कमी झाले असतील तर तुम्ही डायरेक्ट टीमशी बोलू शकता की अशा पद्धतीने असा मला प्रॉब्लेम आला. इथे 2 तुमचे स्क्रीनशॉट आहेत असे अपलोड करू शकता आणि इथे तुमचा मेसेज आहे तो लिहू शकता आणि सेंड करायचा. 24 तासाच्या आत तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार. अशाच पद्धतीतून माझा जो काही प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला इथे रिपोर्टमध्ये मेसेज काढल्याचा जर हवा असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा. त्याचा रिपोर्टचा जे काही आहे प्रॉब्लेम तुमचा जर रिपोर्ट लिहिता येत नसेल तर तो डायरेक्ट मी सेंड करेन. फक्त तुम्ही मेसेज जे आहे की आपला मेसेज जास्तीत जास्त करा, व्हिडिओ शेअर करा. तर चला आपण व्हिडिओ उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये